पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नेत्रा, नाही काही नाही, बाबांच्या औषधाची वेळ तुझ्या लक्षात आहे की नाही हे बघायला आलो होतो। आई गेली नाशिकला, तू बाबांची काळजी घेशील? हो साहेब। तरी नैना देवी तुला धडा शिकवे, देवीच्या भक्ताकडून तुझा वध होईल। देवी तुला सोडणार नाही, देवी तुला सोडणार नाही। बाबा, बाबा काय होतं, मी शेखर, ही नेत्रा तुमची काळजी घ्यायला आली। बाबा शांत व्हा, बघू शांत व्हा, घाबरू नका। बाबा तू बाबा तुम्ही बोललात, हे तू ऐकलंस नेत्रा? बाबा बोलले, बाबा तुम्ही बोलले। बाबा कसं वाटतं तुम्हाला? माझ्याशी बोला ना बाबा, प्लीज माझ्याशी बोला बाबा, पुन्हा प्रयत्न करा ना बाबा, प्लीज माझ्याशी बोला ना बाबा। तुम्हाला तर बरं वाटतंय ना? बरं वाटतंय ना तुम्हाला? बाबा बोला ना माझ्याशी, एकदा बोला माझ्याशी बाबा, प्लीज बोला ना माझ्याशी। मला असं वाटतं की तिला मधून मधून त्यांच्या समोर घेऊन जा, पण हा एक लक्षात असू दे, त्यांना त्रास होईल इतकं नको, त्यामुळे तिला थोडा वेळच त्यांच्यासमोर थांबू दे। बाबा बाबा बोला, मी शेखर, माझ्याशी बोला बाबा। राजाध्यक्षांच्या घरातलं माझं स्थान डळमळीत होतंय, कळतंय का तुला? आता असं काहीतरी करायचं की जेणेकरून या घराच्या सगळ्या चाव्या आपल्या हातात परत येतील आणि मग त्या नेत्राचे पंख छाटायचे। रुपाली, 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 हो रुपाली। हो हो, अरे सुधारते बाबांची तब्येत, हो हो। आई नाशिकला गेल्या आहेत, त्यांना निसर्गोपचाराने बरं वाटतंय का ते बघायला। हो ना, लवकर बरे व्हायला हवेत रे ते। मी 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 करते हा तुला फोन, बंटी। रुपाली, आज आपल्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे। काय झालंय काय नक्की? नेत्राला इथे ठेवून घेण्याचा माझा निर्णय योग्य ठरला। आज बाबा बोलले। अगं मी स्वतः ऐकलं ना, बाबा बोलले, त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला। असे अचानक कसे बोलले? नाही म्हणजे काय काय बोलले काय? अगं डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं होतं की नेत्राला पाहून जर बाबा रिॲक्ट करत असतील तर ती चांगली गोष्ट आहे, आणि तसंच घडलं। नेत्राला पाहून बाबा तिच्याशी बोलायला गेले, तिला बाहेर जा म्हणाले, अगदी स्पष्टपणे म्हणाले बाहेर जा। आणखी काय काय बोलले? नाही पण ते बोलण्याचा प्रयत्न करत होते। पण रुपाली, मला खात्री आहे नेत्रामुळे बाबा पुन्हा एकदा व्यवस्थित बोलायला लागतील। शेखर, खरंच खूप आनंदाची बातमी आहे ही। मी मी देवासमोर साखर ठेवते आणि आईंना फोन करून कळवते की असं असं झालंय। मीही डॉक्टरांशी बोलतो, त्यांना विचारतो पुढची ट्रीटमेंट काय करायची आहे, त्यांनाही कळवायला हवं ना। आलोच मी।
बॉडीगार्ड, सॉरी साहेब, खरंच सॉरी. मला घाबरवायचं म्हणून मुद्दाम लपून बसली होतीस ना तू? नाही खरं सांग. साहेब, खरंच मी हे बघा, मी पाणी भरायला गेले होते आत. रिलॅक्स, मी मस्करी करतो. कर्मा इट्स यू बॅक. काय? म्हणजे ते म्हणतात ना की आपण जर या जन्मात एखादं पाप केलं तर त्याची शिक्षा आपल्याला याच जन्मात भोगावी लागते म्हणून. असं का बोलताय तुम्ही? आता त्या दिवशी मी आणि तनूने तुला घाबरवलं, मग तू रडलीस, मग तुला रडवण्याचं पाप लागलं ना मला. सो त्या पापाची ही आत्ता परतफेड म्हणून तू मला घाबरवलंस. बॉडीगार्ड, मी जेव्हा मस्करी करत असतो तेव्हा ठीक आहे, पण एखादी गोष्ट मी सिरियसली बोलतोय तेव्हा हसायची काय गरज आहे तुला? हा? सॉरी साहेब, मला कळलं नाही. बॉडीगार्ड, आत्ता पण मस्करी करतोय मी, तुला कधी समजणार ग? तुम्ही असं करता, मला खरंच कळत नाही तुम्ही कधी खरं बोलता कधी मस्करी करता ते. बरं बरं ठीक आहे, चल आत्ता मला जाऊ देत. कुठे जाताय? जातोय एका ठिकाणी. एवढ्या रात्री कुठे जाताय मला सांगा आधी. तुला काय करायचंय? साहेब, मी तुमची बॉडीगार्ड आहे ना, मला कळलंच पाहिजे तुम्ही कुठे जाताय. आणि आता कुठेही एकटं जायचं नाहीये, कुठेही जात असाल मी तुमच्या बरोबर येते. मी आईस्क्रीम खायला चाललोय. आता बरं ठीक आहे, चला मी पण येते तुमच्या बरोबर. बॉडीगार्ड. साहेब. बर चल ठीक आहे. इकडे कुठे? आईस्क्रीम इथे फ्रीज मध्ये. पागल. आज अचानक आईस्क्रीम कसं काय खावं वाटलं? मगाशी टेरेसवर कसा तू अचानक मला न आवडणारा विषय काढलास, तसंच मला आत्ता अचानक आईस्क्रीम खावं वाटलं म्हणून खातोय. नाही, मला नकोय. आता आईस्क्रीमला नाही म्हणशील तर खरंच चिडे ना मी तुझ्यावर. घे. गुड. साहेब, मगाशी मी तो विषय काढला त्यासाठी खरंच सॉरी. हा, मला माहिती आहे तुम्हाला नाही आवडलं, तुम्ही मनात राग नका ठेवू. खरंच सॉरी, मी यापुढे नाही बोलणार. आईस्क्रीम खा, मेल्ट होईल ते. Cheers. कसं आहे आईस्क्रीम? छान आहे, पण आमच्याकडे दुपारी खातात. बर. बॉडीगार्ड, आय एम सॉरी. कशासाठी? मी मगाशी उगाच रागवलो तुझ्यावर. ऍक्च्युली काय आहे, मी माझा पास्ट विसरण्याचा प्रयत्न करतो, पण असं काहीतरी होतं आणि पुन्हा समोर येतो तो माझ्या. आपल्याला आपला भूतकाळ इतक्या सहज विसरता आला असता तर किती बरं झालं असतं ना. आपण कितीही पुढे गेलो ना तरी भूतकाळातल्या काही गोष्टी कायम आपल्या मनाच्या कोपऱ्यात राहणार. पण त्या गोष्टींचा आपण किती त्रास करून घ्यायचा हे आपल्या हातात असतं. नाही, त्रास मुद्दाम कोण करून घेतं, पण त्रास होतो आपोआप. आणि काय आहे, जरी पास्ट विसरणं इतकं सोपं नसलं तरी ऍटलिस्ट आपण त्याच्यावरती बोलणं तरी टाळू शकतो ना. हसायला काय झालं? तुमचं नाक. सॉरी, मी थँक्यू. मी तिकडे लंडनला होतो ना तेव्हा एकटाच बसून आईस्क्रीम खायचो. तेव्हा वाटायचं की कोणीतरी बरोबर हवं आईस्क्रीम खायला.
आज तू नसतीस तर आजही मला एकट्यालाच बसून खावं लागलं असतं. सो थँक्यू, यू आर माय सेव्हियर. व्हिडिओ कॉल इन नेक्स्ट 2 minutes. आता नको यार, झोप आलीये. तर माझा फोन पण डब्बा झालाय, मी दिसणारही नाही मी त्यात. हे हाय तन्मय. अरे ऍक्च्युली काय झालं माहितीये का, ऍक्च्युली ना माझा फोन आज पडला रे. तो फ्रंट कॅमेरा असतो ना आपला, तो फुटला. म्हणजे मी रिपेअर करायला गेले होते, पण ते म्हणाले की रिपेअरलाच एवढा खर्च होईल, त्यापेक्षा त्यात नवीन फोन येईल. म्हणून मग आता नवीन फोनसाठी माझ्याकडे जेव्हा पैसे येतील तेव्हा मी नवीन फोन घेईन. मग त्यानंतरच मला काय तो व्हिडिओ कॉल जमेल बाबा. अरे हे बघ हेमा, आय नो तुला हे आवडणार नाहीये आणि तू मला नाही म्हणणार आहेस, पण तू मला लवकरात लवकर भेट ना. आय विल गिफ्ट यू. मी तुला मोबाईल गिफ्ट करतो. अरे तू वेडा आहेस का? तू कशाला फोन गिफ्ट करतोय? नको नको, काही गरज नाही. हे बघ हेमा, तू माझी फ्रेंड आहेस आणि मी माझ्या फ्रेंडला हक्काने मोबाईल फोन गिफ्ट करणार म्हणजे करणार, अँड दॅट्स फायनल. अच्छा, एकदम भारीतला फोन घे म्हणजे झालं. आजोबा, पेज आणू तुमच्यासाठी? आजोबा तुम्ही घाबरू नका, मी आहे नेत्रा. मी तुमची काळजी घ्यायला आले ना. मी रुपाली बाई साहेबांना बोलवू का? हा, काय झालं तुम्हाला? कशाला घाबरताय तुम्ही? रुपाली नको नको. रुपाली वाईट आहे, राक्षसी आहे ती. तू जाऊन सांग, तू जाऊन सांग सगळ्यांना. जा. आजोबा असं का बोलताय तुम्ही? काय केलं त्यांनी? हे सगळं रुपालीबाई साहेबांनी केलंय. आजोबा, तुम्ही रुपालीबाई साहेबांबद्दल आता मला जे सांगितलंय ते सगळ्यांना कळायला हवं. आणखी किती वर्ष मनात ठेवणार आहात तुम्ही हे सगळं? मी आहे ना तुमच्या बरोबर. रुपालीबाई साहेबांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर यायलाच हवा. घाबरू नका, मी आहे. उठा, प्रयत्न करा, विश्वास ठेवा माझ्यावर. उठा. सावकाश.
बाबा आजोबा, दिस इज मिरॅकल. आजोबा, आय एम शॉक्ड. बाबा तुम्ही स्वतः चालत आलात? हो बाईसाहेब, आजोबांना आता चालताही येत आहे आणि बोलताही येत आहे. तुला आनंद नाही झाला मला असं बघून? खूप आनंद झालाय मला बाबा, खरंच. म्हणजे शब्दच नाही आहेत माझ्याकडे. बाईसाहेब, शब्द नाही आहेत की तुमचं सत्य सगळ्यांसमोर येईल या भीतीने काही सुचत नाही काय बोलावं ते. काय बोलतेस तू? काय म्हणाली आई? शब्द नाहीत म्हणजे स्पीचलेस आहे ती. ऐका ना, पुरेस आला आता. बाईसाहेब, तुम्ही सगळ्यांना सगळं सांगणार आहात की मी बोलू? काय काय सांगायचंय? कशाबद्दल बोलतेस तू? शेखर, काय बोलते ही? आणि बाबा, तुम्ही चला, आता औषधं घ्यायची वेळ झाली आहे तुमची. चला. एक मिनिट, बाबा कुठेही जाणार नाही. केतकी, नाही बाईसाहेब, आता आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आजोबांनी मला सगळं सांगितलंय.